रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणाला धर्म या संबंधामध्ये विवेचन सांगणार आहे. धर्म हा इतका व्यापक आहे की तो एका मोठ्या गुहेमध्ये, अंधाराच्या गुहेमध्ये गेलेला आहे. आणि मग धर्मस्य तत्वम निहितम गुहायाम महाजनो येन गतस्स पंथा, असा आपला एक मागे व्हिडिओ झालेला आहे. तर त्याचं धर्माचं तत्व मोठं गहन आहे. धर्म हा आपापल्या परीने लोक अर्थ लावतात आणि तशाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतात. असा हा जटिल प्रश्न आहे, पण महत्त्वाचा आहे. तर तो धर्म काय आहे, कोणी सांगितला, कशाकरता सांगितला, याचं विवेचन आज आपणापुढे मांडणार आहे. तेव्हा वेदोक्तो ही द्विविधो धर्म प्रवृत्तिलक्षण निवृत्तिलक्षणश्च. वेद हे अपौरुषय आहेत आणि सगळ्याच्या अगोदर वेद वाङ्मय आहे. त्या वेदामध्ये दोन प्रकारचा धर्म सांगितलेला आहे. तर दोन प्रकार कोणते? वेदोक्तो ही द्विविधो धर्म, पहिला प्रवृत्तिलक्षण आणि दुसरा निवृत्तिलक्षणश्च. प्रवृत्तिलक्षण आणि निवृत्तिलक्षण. मग हा प्रवृत्तिलक्षण धर्म जो आहे तो काय करतो? प्रवृत्तिलक्षण धर्म अभ्युदय. प्रवृत्तिलक्षण धर्माप्रमाणे जर मनुष्य वागला तर त्याला ऐहिक भरभराट प्राप्त होते, अभ्युदय त्याला म्हटलं आहे. आणि निवृत्तिलक्षण धर्म निःश्रेयसकरा. निवृत्तिलक्षण जो धर्म आहे तो दुःखमुक्त करतो, म्हणजेच मोक्ष होतो. निःश्रेयस त्याला म्हटलेलं आहे, म्हणजे मोक्षाची प्राप्ती करून देतो. असा जो धर्म आहे हा कशाकरता निर्माण झाला? तर पुढे शंकराचार्य असं लिहितात भाष्य करताना, जगतस्थिती कारणम प्राणीनाम अभ्युदय निःश्रेयसकर यः सहा धर्म. हे जगाच्या स्थितीला कारण, म्हणजे जगाची जी सुव्यवस्थेच्या कारणासाठी हा धर्म वेदाने दोन प्रकारचा सांगितला आणि त्याचे फलही सांगितले, अभ्युदय आणि निःश्रेयस असा हा धर्म. मग हा कोणासाठी सांगितला? आचार्य पुढे असं म्हणतात, चतुर्विही वर्णेभिही, चार वर्णांसाठी. चार वर्ण आपल्याला माहीत आहेत, ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय आणि शूद्र. या चारही वर्णांसाठी तो आहे. असं नाही की अमुकासाठीच तो धर्म सांगितलेला आहे. धर्म हा सर्वांसाठी सांगितलेला आहे. चतुर्विही वर्णेभिही आश्रमेभिही, चारही आश्रमांसाठी सांगितलेला आहे. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास या चौघांनासाठी सांगितलेलं आहे. श्रेयार्थीविही, ज्याला ज्याला श्रेयाची इच्छा आहे, अभ्युदय आणि निःश्रेयस यापैकी कशाची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा धर्म सांगितलेला आहे. आणि त्यांनी अनुष्ठीयमान, त्यांनी याचं अनुष्ठान करावं आणि त्या स्थितीला, त्या आनंदाला, त्या भरभराटेला प्राप्त व्हावं, असंही धर्माची व्याख्या झाली वेद आणि शंकराचार्य. आणि मग आचार परमो धर्म, म्हणजे याप्रमाणे जर आचार केला तर तुम्हाला अभ्युदय प्राप्त होईल, म्हणजे ऐहिक भरभराट, पुत्रपौत्रादिकांनी संपन्न होणं, आणि निःश्रेयस म्हणजे मोक्षप्राप्ती, दुःखमुक्ती ही प्राप्त होईल. अशा प्रकारचा हा धर्म वेदापासून तर शंकराचार्यापर्यंत, म्हणजे आद्य शंकराचार्य खरे धर्माचे व्याख्याते आहेत, धर्माचे मुख्य विश्लेषक आहेत, असं आपण सर्व मानलेलं आहे. आता तिथून पुढे मग ज्ञानेश्वर माऊली आली, नंतर संत तुकाराम महाराज, हा सगळ्यात नंतर शेवटचं संत म्हणजे तुकाराम महाराज. तुका झाला असे कळस, काय म्हणतात तुकाराम महाराज धर्माबद्दल बघूया आपण. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. विष्णुमय जग आहे हा वैष्णवांचा धर्म आहे. धर्म धर्म करून लोकांमध्ये लठ्ठालठ्ठी होते, आपापल्याप्रमाणे धर्माचा अर्थ लावतात, द्वेष निर्माण करतात, मारामाऱ्या करतात. आणि म्हणून तुकाराम महाराजांना जेव्हा हे लक्षात आलं की अरे भागवताचार्य, अमुकाचार्य, तमुकाचार्य, मोठे हे प्रबोधनकार, कीर्तनकार, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपापल्या सोयीप्रमाणे सांगायला लागले आणि हे करायला लागले, तेव्हा मग हा अभंग तुकाराम महाराजांनी सांगितला की बाबांनो, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. वैष्णवांचा धर्म काय? तर भेद भ्रम अमंगळ. विष्णुमय जग आहे हाच वैष्णवांचा धर्म आहे. आणि त्यातला भेद मानणं
हा अमंगळ आहे, तर भेदही मानतात आणि तो अमंगळ आहे. तेव्हा विष्णू जर व्यापक आहे, या अभंगावर माझे 5-6 व्हिडिओ आहेत. प्रत्येक शब्दाचं व्याख्यासह विवेचन मी केलेलं आहे माझ्या चॅनलवर, निमराज महाराज जाधव या चॅनलवर. केव्हा तरी ते व्हिडिओ सगळे बारकाईने बघा, याच अभंगावर केलेले आहेत. मग आता हा अभंग परत कशा करता तुम्ही घेताय, तर आत्ता धर्माच्या चर्चा खूप चालू आहेत आणि त्या संदर्भामध्ये फार अगदी उलटे सुलटे प्रश्न समाजामध्ये दुफळी निर्माण झालेली आहे. आपापल्या अर्थाप्रमाणे लोक सांगतायत. म्हणून वेदापासून तर तुकाराम महाराजापर्यंत तुमच्यापुढे हे विवरण मांडतो आहे. तुकाराम महाराज म्हणतात विष्णुमय जग आहे, वैष्णवांचाच धर्म हा आहे. आता वैष्णव हे 80% आहे जगतामध्ये आणि बाकीचे जे आहेत, मग ते ख्रिश्चन असतील, जैन असतील, बौद्ध असतील, हे सगळे जे आहेत ना, त्यापेक्षा वैष्णव म्हणजे विष्णू भक्त, त्याच्या अनेक आखाडे, अनेक विष्णूचे भक्त सगळ्या प्रकारचे जर पाहिले तर सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा व्यापक धर्म आहे तो विष्णुमय, विष्णुरूप जग हाच वैष्णवांचा धर्म आहे. आणि वैष्णवाच्या धर्मामध्ये भेदाभेदाला स्थान नाही, तो अमंगळ आहे. हे कोणला सांगते तुकाराम महाराज? ऐका जे तुम्ही भक्त भागवत, हे भक्त भागवत आहेत ना, भागवताचार्य, रामायणाचार्य, अमुकाचार्य, तमुकाचार्य, हे असे जे धर्म प्रचारक आहेत ना, त्यांच्यासाठी महाराज म्हणतात ऐका तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. करायचं ना जगाचं हित आणि स्वतःचं हित, तर सत्य करा. उगी धर्म म्हणून नीटनेटकं सांगोपांग अभ्यास न करता एकांगी अर्थ लावून किंवा आपल्या सोयीप्रमाणे अर्थ लावून असं करू नका, असं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. त्यांना ऐका म्हटले. ऐका जी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. 3ऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात कोणाही जीवाचा न घडो मत्सर, कोणत्याही जीवाचा मत्सर घडला नाही पाहिजे त्या धार्मिक माणसाकडून, धर्मप्रबोधना करून. तेव्हा कोणाही जीवाचा म्हणजे मनुष्याचा उद्देशून म्हटले आणि भागवतचार्यांना उद्देशून म्हटलेलं आहे. ऐका जे तुम्ही भक्त भागवत म्हटलेलं आहे ना, त्यांना उद्देशून आहे. कारण इतर प्राण्यांची निंदा केली काय, द्वेष केला काय, त्यांना कळतच नाही. माणसाला ते कळतं आहे. म्हणून कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. सर्वेश्वराचं पूजन हेच खरं वर्म आहे. आपण फक्त मंदिरात देव मानतो आणि मंदिराच्या बाहेर निघालो की आपण शिव्या देतो. मंदिरात आलो की मध्ये मंदिरात शिव्या द्यायच्या नसतात, मग बाहेर द्यायच्या असतात काय? अरे सगळीकडे जो व्यापलेला देव आहे आणि तो सगळीकडे आहे, म्हणून सर्वेश्वर असं म्हटलं आहे. सर्वेश्वर पूजनाचं वर्म आहे. तो का म्हणे एका देहाचे अवयव सुखदुःख जीव भोग पावे, यात उदाहरण दिलेलं आहे. याचा उहापोह माझ्या व्हिडिओमध्ये मुद्दाम या अभंगावरचा पहा. तेव्हा एकात्मता, समता, बंधुभाव, वसुधैव कुटुंबकम, हे जे आपले व्यापक तत्व आहेत आपल्या वैष्णव धर्माचे, हे आपण त्या बाजूने वाटचाल केली पाहिजे. माऊली तर असं म्हणतात आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान. हे कोणतं पसाय दान? दुरितांचे ते मेर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, असं म्हणले. हे विश्व किती व्यापक धर्म आहे पहा. आणि स्वधर्माचा सूर्य पाहो, त्यांना स्वधर्माचा सूर्य दिसावा. म्हणजे स्वधर्मापासून तर विश्वधर्मापर्यंत आपला हा धर्म व्यापलेला आहे. तेव्हा अशा व्यापक धर्माचा आपण वारसा घेतलेला आहे आणि त्या वारसाने आपण वाटचाल करायची आहे, हा तात्पर्य अर्थ आहे. सज्जन हो, हे लक्षात घ्या. आणि तशाप्रमाणे जर आपण वागत गेलो तर मग माणसातली विषमता, दुफळ्या, द्वेष या सगळ्या गोष्टी कमी होऊन आपण बरोबर भगवत प्राप्तीकडे जाऊ शकतो आणि आपलं जीवन आनंदमय, मंगलमय होऊ शकतं. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ऐकत राहा, ज्ञान वाटीत राहा, आनंदी राहा. रामकृष्ण हरी.